आता भाभीजी आपल्याला कढी शिकवतात, गुजराती कढी. तर ती काय काय आपण साहित्य घेतलंय सगळं एकदा नीट आम्हाला सांगा. सांग. दही, मुगाची डाळची वडी, बेसन पीठ, कढीपत्ता, सुकी मिरची, आला मिरची, साखर, हिंग, लवंग, जिरा, धना. साहित्य सगळं झालं लिहून. आणि आता भाभी मला सांगा की हे जे आपण परतणार आहोत तेलामध्ये, ज्या मुगाच्या वडी तुम्ही म्हणालात, तर या मुगाच्या वडी सुकवलेल्या आहेत ना, म्हणजे सांडगे आहेत सुकवलेले. तर कसं करता तुम्ही, हे घरी करता? हा, घरी करते. कसं करायचं हे? की मुगाची डाळ, हळद, मिरची, आला मिरची टाकून तिला असा बेसन सारखा तयार करायचा आणि मग तिला उन्हाळ्यामध्ये ठेवायचं. अच्छा, वाळवण आपण करतो ते. ओके. आणि मग इमर्जन्सीला माथ्यांमध्ये जेव्हा जबरदस्त पाऊस येतो, काही आणायला मिळत नाही, सामान मिळत नाही, तेव्हा ह्याचा उपयोग होत असेल ना, ॲज अ भाजी म्हणून पण. भाजी. तर असे सुक्या मुगाच्या वड्या आहेत. तर हे आता तेलात परतून घ्यायच्या. टाकू? सगळ्या टाकू? नाही, थोडे. लगेच म्हणजे होतं, कारण ते तसं शिजलेलंच आहे ना. मग हे गार झाल्यानंतर कढी उकळली नंतर टाकायच्या आणि मग परत उकळायचं. हा, जरा परत उकळायच्या. टाकून लगेच हलवायचा नाही तर ते सगळं मोरचे. हो. अच्छा. ओके. म्हणजे कढीला उकळी आल्यानंतर जेव्हा तुम्ही टाकाल ते, त्याच्यानंतर लगेच कढी ढवळायची नाही, कारण ते ठिसूळ असणं, मुगाचं एकदम हलकं असतं अगदीच, तर ते ठिसूळ असल्यामुळे पटकन विरघळणार कढीमध्ये. तर बंद करू. तर मग तसं करायचं नाही. ठीक आहे, हे झालं. आता कढीची तयारी. ठीक. साहित्य झालं सगळं. आणि तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा ताकाची कढी करतो तेव्हा त्याला डाळीचं पीठ लावायला लागतं आणि ते आपण आधी मिक्स करून घेतो. तर ते आता आपण करूया. दही, आंबट दही आहे भाभी? नाही, साधं ना. दही सगळं घ्या भाभी. आता डाळीचं पीठ बेसन ह्याच्यातच घालणार ना. अभि, मीठ, साखर, मीठ आणि आलं मिरची. मीठ देऊ आधी. तुमची कढी बऱ्यापैकी गोड असते ना? गोड. आमची गोडच असते. म्हणजे आपण जर आपल्या कढीमध्ये पण आपण घालतो साखर, पण आपण समजा अगदीच अर्धा चमचा किंवा असा 1 चमचा साखर घालत असू, तर भाभींच्या कढीमध्ये 2 चमचे साखर असते. आलं मिरची आणि आलं मिरची, याच्यामुळे ती असं मस्त खमंग होईल. तर मी पाणी घालते, तुम्ही मिक्स करा. मला सांगा किती घालायचं. टाकू. रवीने ते जे डाळीचं पीठ आहे, चण्याच्या डाळीचं, ते आणि दही सगळं एक रस होऊन व्हायला लागतं. या अशा कुंद हवेमध्ये मस्त अशी गरमागरम कढी नुसती वाटीत घेऊन प्यायला इतकं बरं वाटेल माहितीये. पूर्ण त्याच्या त्या गाठी आणि गुठळ्या सगळंच हे झालं. थोडं पाणी टाका. अजून घालू? हा, पाणी. जसं उकळत जाईल तसं ती अशी तुमच्याकडे दाट असते ना कढी ना, म्हणजे आपल्या कढीपेक्षा थोडी जाडसर असते कढी. तर हे आता चांगलं एकजीव होत आहे. तर त्याच्यानंतर ती आता फोडणी घालायची, कारण त्या मुगाच्या वड्या ज्या होत्या त्या पण तयार आहेत, त्या तर वरण घालायच्या आहेत. पण आता फोडणी करूया म्हणजे ती मस्त पिता येईल ना. ठीक आहे, चला. आपण ताक आणि डाळीचं पीठ जे एकत्र केलं ते रेडी झालं. मुगाची वडी पण आलेली आहे. आता फोडणी करायची आहे. तूप घेतलं ना भाभी? हा, तूप घेतलं. कढीला तेल नाही, साजूक तूप. काय देऊ? पहिले वघारची ही मिरची, सुकी मिरची, लाल सुकी मिरची आणि जिरा. आता लवंग, कढीपत्ता. लवंग जास्ती नाही ना घालत? नाही, थोडा. किती? 1-2.
काय? धनिया. अख्खे धणे. ओके. हा एक पूर्ण वेगळेपणा आहे गुजराती कढीचा आपल्या कढीपेक्षा. हिंग आणि लवंग. हिंग भरपूर पाहिजे ना कढीत? 2च लवंग हवेत ना? हा. घालूया. आणि आता आधी कढी. कढी. होतो भाभी? हा, एक मिनिट जरा वघार स्ट्रॉंग. अच्छा. सगळं जे काय चव आहे ना, म्हणजे बेसिक काय म्हणतो आपण एनहान्स जी चव होते त्याचं मुख्य हे फोडणी असते. जिरं कधी घालतो आपण, कढीपत्ता कधी घालतो, ते जाळत नाही ना, ते कितपत करतोय. टाका. हो. हा. ओके. आता काय राहिलंय? मीठ. मीठ. तुम्ही ढवळा भाभी, मी घालतो मीठ. थोडं लागेल ना? ओके. तर ही उकळू दे ना चांगली. बरं, कढी जरा उकळून घेतो. असं तुम्ही बघताय आपण हळद नाही वापरले. आपल्या कढीमध्ये आपण हळद वापरतो आणि ही गुजराती कढी जी आहे त्याच्यात हळद नाही घालत. आणि भाभी कधी कधी मेथी पण घालतात. हा, मेथी टाकते ना? आम्ही नाही टाकत. मेथी अशी टाकते. मेथीचे अख्खे दाणे फोडणीत, पण ते फोडणीत घालायचे. फोडणी. ओके. जर कोणाला आवडत असेल तर मेथीचे अख्खे दाणे जे असतात ते सुद्धा तुम्ही कढीमध्ये घातलेत तर मस्त लागतात. ताकाची मस्त कढी तयार झालेली आहे. आणि एक फक्त लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण कढी बनवतो तेव्हा गॅस सोडून जायचं नाही. आणि जर गेलात तर गॅस बारीक ठेवायचा, कारण कढी ही दुधाप्रमाणेच पूर्ण उतू जाते. तर आणि मग त्याच्याबरोबर त्याची फोडणी पण उतू जाते. तर ती मंद गॅसवरती कढी झाली पाहिजे. तर आता झालेलं आहे ना, उकळी आली. ही वडी जो आहे वो नाखो. नाखो ना. आता परत उकळायचं ना थोडं. हा, वडी टाकल्यानंतर ढवळायचं नाही, नाहीतर वडी तुटते. तर ती काळजी घ्यायची. आणि आता कढी, मुगाची वडी घातलेली कढी, गुजराती कढी ती तयार झालेली आहे. तर त्याचं साहित्य आणि कृती घ्या. गुजराती कढी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दही, मूग वड्या, बेसन, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या, आलं मिरची पेस्ट, साखर, हिंग, लवंग, जिरं आणि अख्खे धणे. कृती: भिजवून वाटलेल्या मुगाच्या डाळीमध्ये हळद, सुक्या लाल मिरच्या आणि आलं मिरची पेस्ट घालून वड्या तयार करून त्या उन्हामध्ये वाळवून घ्याव्यात. प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मूगवड्या परतून घ्याव्यात. एका बाउलमध्ये दही घेऊन त्यामध्ये बेसन, मीठ, साखर, आलं मिरची पेस्ट आणि पाणी घालून ताक घुसळून घ्यावं. कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या, जिरं, कढीपत्ता, लवंग आणि धण्याची फोडणी करावी. त्यामध्ये घुसळलेलं ताक घालून मीठ आणि पाणी घालून एक उकळी येऊ द्यावी. त्यामध्ये परतून घेतलेल्या मुगवड्या घालून उकळवून कढी सर्व्ह करावी.